दुचाकी चोरट्यांच्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश, 2 सराईत आरोपी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त. वाहन चोरांच्या मुसक्या अवळल्या, चाळीसगाव रोड पोलिसांची मोठी कारवाई, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता. धुळे शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दिशेनं चाळीसगाव रोड पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरजिल्हा दुचाकी चोरट्याच्या टोळीतील 2 सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 2 चोरीच्या दुचाकी आणि 20,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान पोलिसांना पाहताच चोरीची दुचाकी टाकून पसार झालेल्या आणखी एका सराईत आरोपीचा शोध सुरू असून या टोळीमुळे वाहन चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. चाळीसगाव रोड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयितावर सापळा रचण्यात आला. या कारवाई दरम्यान उमेर मंसुरी आणि मालेगाव येथील फरुद्दीन शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोघांनीही दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीच्या 2 दुचाकीसह 20,000 रुपये रोख असा एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याचवेळी शहरात गस्त घालत असताना हमीद अन्सारी हा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांना पाहताच त्यानं चोरीची दुचाकी जागेवरच सोडून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो फरार होण्यात यशस्वी झाला. सध्या त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनानुसार चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकानं केली आहे. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरासह परिसरातील वाहन चोरीच्या आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.